मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही राज्यांनी कुणबी नोंदीची त्यांच्याकडे असणारी शिदोरी उघडी करावी असं आवाहन केलं आहे। मी कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही घराण्यांचा सन्मान करतो, त्यांच्याकडून मला बाकी कोणतीही अपेक्षा नसल्याचे देखील त्यांनी सांगितले। मात्र गरीब मराठा समाजातील मुलांसाठी त्यांच्याकडे असणारी पूर्वजांनी तयार केलेली गॅजेटची शिदोरी त्यांनी शासनाला द्यावी आणि ती लागू करण्यासाठी शासनाला सांगावे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत। मराठ्यांच्या राजधानीत आला, दोन्ही राज्यांकडून किंवा कोल्हापूरच्या राज्याकडून आपली अपेक्षा काय आहे? मी दोन्ही राज्यांकडून कधी अपेक्षा करत नाही। आम्ही राजधानीला मानणारे लोक आहे। पण मी सकाळी मन सांगितली कराडामध्ये, ती मन लय महत्वाची। उदाहरणार्थ पूर्वी आपले पोरं घरापासून शहराकडे शिकायला असायचे। कुणीतरी मोटरसायकलवर शहरात जायचा किंवा रोज एसटी जायची। आपल्या गावाकडचे लोक डबा तयार करायचे आणि त्या पोरांना द्यायचे। मग त्या पोरं बस स्टँडवर थांबायचे आणि आपला डबा उतरून घेऊन जेवायचे। तसं राजेंकडं त्यांच्या संस्थानाकडं गॅजेट येते। एक प्रकारचा पोरांचा आयुष्य भागवण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी ती एक प्रकारचा डबा आहे जेवणाचा। त्यांनी फक्त जाहीरपणानं सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की लेकरांनो, ह्यो जेवणाचा डबा तुमच्या घरच्यांनी आमच्याकडे दिलेला एवढा खा। असून त्यांनी म्हणूनही आमच्याजवळ डबा दिला नाही, कारण गॅजेट त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांनी समाजासाठी करून ठेवलेलं आहे। ही खूप मोठी शिदोरी, ही फक्त त्यांनी मराठ्यांच्या लेकराला उघडी करून द्यावी। ही शिदोरी लेकराला खा आणि पुढचं आयुष्य भविष्य तुमचं घडवा, हे एवढीच आमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून। बाकी काय लढायला आम्ही खंबीर आहे, पण ते तरी त्यांनी बोलावं दोन्ही गाद्यांनी की हे जेवणाचा डबा आहे, आमच्याकडे दिला घ्या। नसता दिवसभर पोरं उपाशी मारणार आहेत त्या दिवशी। समाजाचे लेकरं उपाशी मरू देऊ नयेत, तुमच्याकडे शिदोरी त्यांचं आयुष्य पिढ्यांना पार घडणार आहे, त्याच्यावरती बोलावं। बाकी त्यांना नीट करतो मी। दोघेही भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्यावरती शिदोरी ते भाजपात राहू द्या नाही तर तिकडं शिवसेनेत राहू द्या, त्याचाच विषय नाही। राजगादीशी मी आज नाही म्हणत विषय, इथं साताऱ्यात आलो म्हणून नाही बोलत। मी सन्मानच करतो त्या दोन्ही गाद्यांचा पहिल्यापासून। त्यांच्याकडून एखादं चुकीचं झालं तरी बोलत नाही आणि चांगलं झालं तरी पण बोलत, पण अपेक्षा आहे ती बोलू। त्यांच्याकडे जर शिदोरी समाजाच्या भविष्याची कल्याण होण्याची, तर त्यांनी सांगितलं पाहिजे ही शिदोरी घ्या, सरकारला सांगितलं पाहिजे हे लागू करा, समाजाचं कल्याण हो द्या। आमच्या घरात ह्या गोष्टी आहेत झालं, एवढी अपेक्षा, कल्याण होण्याची अपेक्षाच व्यक्त केली। कारण छत्रपती शिवरायांनी कल्याणकारी राज्य उभा केलं आणि लेकराचं कल्याण त्यातून होणार आहे, एवढं बोललं तरी खूप झालं। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।